नमस्कार, कसे आहात? मी शीतलू. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे आमच्या इथं गणपती मंदिराचं, खूप दिवसांनी गणपती मंदिर आमचं झालेलं आहे कंप्लीट. तर गणपती मंदिराचं कळश पूजन आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करायची आहे. मंदिर आहे नवीन आणि त्याची सुद्धा महापूजा आहे, होम आहे. हे सगळं तुमच्याबरोबर मी व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. हे बघा. तर चला, या ठिकाणी आपण आलो आणि गणपती बाप्पाची मिरवणूक काढलेली आहे आणि सगळ्यांनी कळश घेऊन आणि पाहू शकता या ठिकाणी सगळेजण आहेत आता. तर खूप दिवसांनी सगळे एकत्र आल्यानंतर ना काही भारी वाटतं ना, ती काही मजा वेगळीच असते बरं का. तर आमच्या घरातल्या सगळ्या ज्या मुली आहेत त्यांनी सुद्धा तर आता या ठिकाणी पाहू शकता आपण आले मंदिरात आणि हे जे पाहताय हे आहे छान असं बाहेरून नवीन असं मंदिर बांधलेलं आहे. अगदी छोटंसं होतं आता अगोदर आणि आता मोठं असं मंदिर बांधलेलं आहे. आणि इथं पाहत आहात तर गणपतीची छोटीशी मिरवणूक काढून आता इथं कळस सर्व घेऊन फोटो काढत आहे. आणि आता आपण आतमध्ये आल्यानंतर न पाहता तर सगळी ही हा आहे गणपती मंदिराचा कळस आणि पूर्वतयारी केलेली आहे. तर पूजेची काय पूर्वतयारी केलेली आहे ते आपण पाहूया. तर चला, आता हे पहा सगळी आता हे छोटे गणपती बाप्पा आहेत, नेहमीच मंदिरात असतात. आणि ही आहे कळश मंदिरावरती जो लावायचा आहे तो. आणि हे जर पाहता तर हे आहे होमची सुद्धा तयारी केलेली आहे या ठिकाणी. आणि ह्या पूजा पाहताय तुम्ही तर 5 जोड्या इथं पूजेसाठी बसणार आहे. तर त्याची ही सगळी तयारी आहे. तुम्ही पाहू शकताय 5 जोड्या बसणार आहे, त्यामुळे 5 जणांच्या 5 पूजा या ठिकाणी मांडलेल्या आहे. तर पाहता पूर्वतयारी मी तुमच्याबरोबर ती शेअर करत आहे. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. खूप पाहू शकता इकडं ब्राह्मण काकासुद्धा, एक 5 जण ब्राह्मण काका आहेत. हे आहे पप्पा. पाहू शकता इकडं की सगळ्यांना मस्त छान असं सोहळं नेसायला सांगितलेलं होतं. आणि आता चला पहा पप्पा आणि हे गणपतीचं मंदिर. पप्पांचं फोटोशूट पण खूप सुंदर आम्ही असं पप्पांचं फोटोशूट केलेलं आहे. आणि इकडनं पाहू शकताय गणपती आता एक जोडी आत्ताशी आलेली आहे, बाकीच्या जोड्यासुद्धा रेडी आहे. इकडं पाहू शकता की गणपती बाप्पाची सुद्धा मंदिरात स्थापना करायची आहे. तर मंदिरसुद्धा आपण पाहून घेऊया. तर जर जाऊया आपण आतमध्ये मंदिरात. अजून गणपती काही आतमध्ये बसवलेला नाही आहे. आणि हे आहे गणपतीचं मंदिर. खूप छान असं प्रसन्न झुंबर वगैरे सुद्धा इथं लावलेले आहे. तर गणपती बाप्पाची स्थापना झालेली नाही अजून इथं. तर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला व्हिडिओ मी पूर्ण कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही कुठेही न जाता आपला व्हिडिओ पाहत राहा. तर इथं पाहू शकताय समोर की इथं गणपती बाप्पांना सुद्धा वाजत गाजत आता त्याची स्थापना करणार आहे. तर पहा आता ब्राह्मण चला 5 जोड्यांनी या लवकर. आई तर अजून 2. you.
तर आता या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही 5ही जोड्या रेडी होऊन इथं पूजेला बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी लगेचच गणपती बाप्पाची नवीन मंदिरामध्ये स्थापना करायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। चल हे कुठे गेले अण्णांना बोला पवन दादा कुठे अर्जुन आबा या चला पाहता गणपती बाप्पा मंदिरामध्ये फायनली आलेले आहेत आणि आता विराजमान होणार आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आपली पुण्याचं आराध्य दैवत दगडूशेठ पुणे म्हटलं की सर्वांच्या समोर येते दगडूशेठचं मंदिर, दगडूशेठचे गणपती बाप्पा दगडूशेठ। तर आता हीच मूर्ती आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर पाहू शकता या ठिकाणी गणपती बाप्पा मंदिरात आलेले आहेत आणि पाठीमागं गणपती बाप्पाच्या एक छोटेसे असे चिल्लर पैसे किंवा सुट्टे पैसे म्हणू शकता तुम्ही घेऊन त्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी मनाला प्रसन्न वाटणारी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे। ते संकल्प सोडलेला ते तो बारका गणपती कुठे आहे सगळ्यांनी म्हणा श्री गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन 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 गणपती बाप्पा मोरया मग काय यूट्यूब फॅमिली कशी वाटली तुम्हाला सुद्धा आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि गणपती बाप्पा कसे वाटले तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। आणि आता पहा गणपती बाप्पा तर बसलेले आहेत, आता बाहेर काय कार्यक्रम आहे तो मी तुमच्याबरोबरती शेअर करते। नळीतल्या भुजबळ कुटुंबियांच्या वतीनं या श्री भुजबळ गणेश मंदिराची स्थापना करतो आहोत। श्री भुजबळ गणेश मंदिर आज प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि गणेश याग या मंदिराची वास्तुशांती अशा सर्व विधी या ठिकाणी आज होणार आहेत। आणि म्हणून कृपया उपस्थित सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांतपणे या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे। पूजेला बसलेल्या या ज्या 5 जोड्या आहेत त्या तुमचं सर्वांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि म्हणून या 5ही जोड्यांना आम्ही जे काही सांगतोय ते कळावं आणि म्हणजे तुम्हालाही सर्वांना समजावं यासाठी सर्वांनी शांतपणे आरडाओरडा न करता या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्व भुजबळ कुटुंबियांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। हा कार्यक्रम अत्यंत अविस्मरणीय असा होणार आहे कारण थोड्याच वेळात कडेपठारचे संन्यासी महाराज सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाच्या उपस्थितीला येणार आहेत कलशारोहणासाठी। तेव्हा कृपया सर्वांनी शांतता राखा आणि आम्हा सर्व 5ही गुरुजींना सहकार्य करा अशी सर्वांना विनंती। धन्यवाद। सगळ्यांनी ऐका बरं का, बडबड करू नका, विधी मार्ग चाललाय, शांत बसा। म्हणा मम आत्मनः सकल धर्मशास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपापल्या आडनावाचा उच्चार करा। पुढे उत्पन्न हा तुमचं नाव
दासः यजमानः अहम् अस्माकं वृद्ध्यर्थं विशेषतः अस्मिन् गणपति मूर्तौ देवकला सान्निध्यार्थं दीर्घ आयुः लक्ष्मी सर्वकाम समृद्धि अक्षय सुख कामः अहं सप्रासाद वास्तु ग्रह सहितां श्री गणेश प्रतिष्ठा यथाशक्ति करिष्ये। तत्रादमुदिर्विकृतादित्यर्थं महागणपति पूजनं गणपति पूजनं पुण्याहवाचनं द्वादशामो कलश पूजनादि सकलं कर्म करिष्ये। मध्ये आदौ आचार्यादिर्वरणं च करिष्ये। अधीक्षितार्घ्यजलसम्पूर्णो यस्त्रासुरैः तस्मै गणाधिपतये नमः महागणपतये नमः। एतत् कार्यं निर्विघ्नं कुरु। अस्मिन् महागणपतिं साङ्गं सपरिवारं साधितं जगन्निकम् आवाहयामि। श्रीमन्महागणपतये नमः। ध्यायामि श्रीमन्महागणाधिपतये नमः। ए बेबी इकडे बघ रे माझा व्हिडिओ चालू आहे। चांदीची होती मोदून वरीला घेतलंय तुला नाही घेतलं ओ इकडे बघा सगळे वहिनी ती 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 है आम्ही 5 जण चिनी मातीत पीत नाही म्हणून आम्हाला 300 ग्लास 300 फुलपात्र पाणी आलं की नाही पाणी नाही प्रसादाचे पण पडायला पाहिजे भूमिशयान देव पाहे भवस्वान सकलादरिष्टान चतुष्टान चतुर्विदान भवभीकां तव सुप्रसादात् महान् शिवान् शिवान् अभिषेके विनियोगः चालेल। तर चला गणपतीची बाप्पाची स्थापना पण झाली, पूजा चालू आहे। आता काही क्षणात होम चालू होणार आहे। तर होमला सुद्धा खूप दुपार झाली, परंतु मी व्हिडिओ लगेचच अटॅच केलेला आहे पुढे तुमच्या सोबत।
आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खूप असा खास होता. गणपती बाप्पाची स्थापना आम्ही मंदिरात केलेली आहे. नवीन मंदिर बांधल्यानंतर होम करावा लागतो, महापूजा करायला लागते. आणि हे जे तुम्ही महाराज पाहता हे कडेपठार आपलं जे कडेपठार जेजुरी सर्वांनाच माहिती आहे. आपल्या खंडेरायाची जेजुरी, आपली सोन्याची जेजुरी. तर हे महाराज तिकडनं आलेले आहे खास करून कळश पूजन करण्यासाठी. तर पहा, भुजबळ परिवाराचं आणखी एक वैशिष्ट्य आज या ठिकाणी दिसून आलं. अगदी ऐन वेळी गडेपठारहून स्वतः बाबा या ठिकाणी कलशारोहणासाठी आले आहेत. काही कारणास्तव वसंत गाडगे पंडितांना या ठिकाणी आपण बोलवलं असूनही त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आज ते अचानक येऊ शकले नाही. पण परमेश्वराने आज योजना बाबांची या ठिकाणी आपल्यासाठी केली आहे. कृपया सर्वांनी बाबांना नमो नमः, नमो स्वनंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी युगधारिणे नमः. डोकं टेकवून नमस्कार करायचा विनिवार बाबांच्या समोर. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. सिद्धिविनायकाय नमः. आता बाबांना आपण कलशाला स्पर्श करायला सांगूया आणि मग कलश वरती नेऊन स्थापना करू. गणपतीची आरती करूया. ते झाल्यावर या बाबा. मंगलमूर्ती गणपती बाप्पा, मंगलमूर्ती गणपती बाप्पा. एक फूल बाबा. कलशारोहणे विनियोगः. दही जो डाला है ना, हाँ पूजा हो चुकी है जी. आता आपण हा कलश वरती स्थापनेला घेऊन जाऊ. एक प्रदक्षिण देना पड़ेगा. इसके पीछे हा मंदिराला कळस सुद्धा चढवलेला आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजचा कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर असा पार पडलेला आहे. सोबतच काही फोटो सुद्धा मी तुमच्याबरोबरती शेअर केलेले आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.